नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण गव्हाचे चुरमुरे घेतले. हे गव्हाचे असे चुरमुरे आमच्याकडे भेटतात. तर हे मी असे चुरमुरे घेतलेले आहेत बघा. तर ह्याचा मी आज चिवडा बनवणार आहे. तर त्याच्यासाठी हे मी साहित्य घेतले. कोथिंबीर घेतली आहे, जिरे घेतले, मोहरी घेतली, खोबऱ्याचे काप घेतले, हा चिवडा मसाला, हळद घेतली, लाल तिखट घेतले, कढीपत्ता घेतलाय, हे डाळे घेतले, शेंगदाणे घेतले, हे मी आलं लसूणची पेस्ट करून घेतली आणि इकडे मी तेलही तापायला ठेवले. आता सुरुवातीला मी तेल तापल्यानंतर शेंगदाणे तळून घेणार आहे. तर हा बघा, असा हा चुरमुरा असतो, एकदम कुरकुरीत आहे आणि ह्याला मीठ लागत नाही चिवड्याला. ह्या गव्हाच्या ह्याला मीठ जास्त असतं, त्याच्यामुळे हे वरून आपण मीठ वापरणार नाही आहोत. तर हे बघा, मी सुरुवातीला शेंगदाणे तळायला ठेवलेले आहेत. आता बघा, मी डाळे त्याला टाकलेले आहेत. डाळे तळायला वेळ लागत नाही, लगेच तळतात. आता हे खोबऱ्याचे कापही तळून घेते. तर हे बघा, आपलं खोबरंही आता तळून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता डाळे, शेंगदाणे आणि खोबरं तळून घेते. आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, हा कोथिंबीर आणि कढीपत्ता वेगळा तळून घेतला आहे मी. तिखट वगैरे मिक्स केले की मी वरून घालण्यासाठी या बाजूला ठेवलं. आलं लसूण तळून घ्यायचे अगोदर. आलं लसूण अगोदर तळून घ्यायचं, म्हणजे आपल्या तेलालाही छान वास येतो. आता ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे, मोहरी टाकायची, थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, आणि हिंग टाकायचा थोडासा, वास खूप छान येतो. आणि हे आता हे मसाले घालायचे. हा हे चिवडा मसाला, हे घरगुती लाल तिखट आणि हळद आहे, याच्यामध्ये घालायची. मीठ घालायचं नाही या चिवड्याला. गॅस बंद करायचा आणि फोडणी आता हे चुरमुऱ्यावर घालायची. तर हे बघा, हे मी आता तेलाचं तिखट मीठ हे सगळं लावून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ही कढीपत्ता आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आणि हा फरसाण घालायचा. तर हा बघा, आपला चिवडा तयार झालेला आहे. बघा किती सुरेख दिसतोय चिवडा.